कल्पना करा, जो बाप 40 वर्षे सायकलने ऑफिसला जाऊन आपल्या मुलाला वाढवण्यासाठी प्रत्येक पैसा वाचवत होता, तोच आपल्या निवृत्तीच्या 50 लाख रुपयांच्या पैशावर डल्ला मारून बापाला मारण्यासाठी सोडून गोव्यात स्वैरचारात मग्न होता. पण तो दृष्ट मुलगा हे विसरला होता की त्याची आई एक असहाय्य स्त्री नसून अन्यायाविरुद्ध उभी राहणारी एक चंडी होती. त्या वृद्ध आईने असे काय केले होते की गोव्याच्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना उचलून नेले? दिल्लीतील त्यांच्या आलिशान विल्लामध्ये परतल्यानंतर त्या आईने स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून उकळलेले 50 लाख रुपये संपूर्णपणे रोख स्वरूपात परत मिळवले. शासकीय मुद्रणालयाच्या मोठ्या सभागृहात एक निरोप समारंभ सुरू होता. 60 वर्षीय रामशरणजींच्या गळ्यात झेंडूंच्या फुलांचे असंख्य हार होते. त्यांच्या हातात एक चकचकीत ढाल आणि पीएफ व ग्रॅज्युएटी मिळून 50 लाख रुपयांचा अंतिम धनादेश होता. रामशरणजींच्या डोळ्यात आनंद आणि निरोपाचे दुःख यांचे मिश्रण होते. त्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्ष एक साधा कारकून म्हणून घालवली होती, जे सायकलवरून ऑफिसला ये जा करत असत. केवळ 5 रुपये वाचवण्यासाठी सायकलची चेन निखली की ते ती स्वतःच दुरुस्त करायचे. कधीही चांगले कपडे विकत घेतले नाहीत, कधीही मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले नाही. त्याचे एकच ध्येय होते, आपला मुलगा गौरव याला शिक्षण देऊन एक महान माणूस बनवणे. समारंभानंतर रामशरणजी आपल्या पत्नी शांतीदेवी सोबत घरी परतले. शांतीदेवी एक स्वाभिमानी, हुशार आणि कडक गृहिणी होत्या. त्यांना रामशरणजीचा सरळ स्वभाव चांगलाच ठाऊक होता. घरी पोहोचताच रामशरणजीने 50 लाख रुपयांचा चेक मंदिरात ठेवला आणि हात जोडून म्हणाले, हे देवा, तुझ्या कृपेने हे काम कोणत्याही दोषाशिवाय पूर्ण झाले आहे. आता या पैशांनी मी आणि शांती आमचे स्वतःचे कुटुंब उभे करू. मी माझ्या म्हातारपणात तीर्थयात्रा करीन आणि उरलेले पैसे बँकेत ठेवीन. आपण कमावलेल्या व्याजाने सन्मानाने जगू. पण त्याच घरातल्या दुसऱ्या खोलीत रामशरणजींचा मुलगा गौरव आणि त्याची आधुनिक उधळपट्टी करणारी पत्नी मोनिका त्या 50 लाख रुपयांच्या चेककडे गिधडांप्रमाणे डोळे रोखून पाहत होते. गौरव एका खाजगी कंपनीत छोटी नोकरी करायचा, जिथे त्याचा पगार खूप कमी होता. पण त्याला आणि मोनिकाला राजासारखे छंद होते. त्यांना एक मोठी गाडी, आयफोन आणि क्लबमध्ये महागड्या पार्ट्या हव्या होत्या. गौरव, तू त्याकडे बघत नाहीस का? थांब, मोनिका नखं कुरतडत म्हणाली. बाबांना 50 लाख रुपये मिळाले आहेत. जर त्यांनी हे पैसे बँकेत जमा केले तर आपल्याला एक पैसाही मिळणार नाही. तू त्या बाबांशी बोल. त्यांना सांग की तुला नवीन बांधकाम व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुला या पैशांची खूप गरज आहे. भावनिक नाटक कर, रड, रूस, पण ते पैसे आपल्या हातात आलेच पाहिजेत. गौरव हसला आणि त्याने मोनिकाचा हात धरला. काळजी करू नकोस मोनिका, बाबा मनाने खूप साधे आहेत. मी इतकं रडेन की ते स्वतःच्या हाताने चेक माझ्या हातात देतील. एकदा पैसे आले की आपण ती नवीन क्रेटा गाडी बुक करून गोव्याला 5 दिवसांच्या सहलीला जाऊ. तो आजच्या दिखाऊपणाच्या जगाचा बळी ठरला होता. यशस्वी होण्यासाठी आपण जे काही करत होतो ते आवश्यक आहे असे त्याला वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरव हातात चहाचा कप घेऊन रामशरणजींकडे गेला. तो उदास चेहरा करून आणि खोटे अश्रू ढाळत बसला होता. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, बाबा, माझी नोकरी मोठ्या संकटात आहे. मंदीमुळे माझा बॉस मला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत आहे. जर माझी नोकरी गेली तर मी आणि मोनिका रस्त्यावर येऊ. मी माझा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता, पण माझ्याकडे गुंतवणूक करायला पैसे नाहीत. जर तुम्ही मला तुमच्या निवृत्तीचे पैसे व्यवसायासाठी दिले तर माझे जीवन सुधारेल. मी तुम्हाला आणि आईला दर महिन्याला नफ्यातील वाटा देईन. रामशरणजींचे हृदय द्रवले. क्षणाचाही विचार न करता ते मंदिराकडे गेले आणि चेक उचलू लागले. थांबा रामशरणजी, त्या चेकला हात लावू नका. तेवढ्यात शांती देवी हातात लाटणे घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यात एक कठोर चमक होती. तुम्ही जितके सरळ वागाल तितकेच हे जग धृत आहे. मुलगा असो किंवा इतर कोणीही, तुमच्या म्हातारपणाचा आधार दुसऱ्या कोणाच्याही हाती सोपवू नका. गौरव, जर तुला व्यवसाय सुरू करायचा असेल तर बँकेकडून कर्ज घे. तुझ्या वडिलांच्या कष्टाच्या पैशांवर नजर ठेवू नकोस. आई, तुम्ही नेहमी माझ्यावर संशय घेता. गौरवने पाय आपटले. तेवढ्यात मोनिका सुद्धा आत आली. ती आली आणि रडू लागली. मम्मीजी, गौरव तुमचा मुलगा नाही का? तर तो शेजारचा मुलगा आहे का? बाबा, तुम्ही ठरवा. रामशरणजींनी आत शांतीदेवींकडे पाहून हात जोडून म्हटले, शांती, तू विनाकारण त्याच्यावर संशय घेत आहेस.
तो आपला मुलगा आहे. जर तो आपल्यासाठी कमावणार नसेल तर कोणासाठी कमावेल? मी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई देत आहे. आणि रामशरणजींनी शांतीदेवीचे ऐकले नाही आणि गौरवच्या हातात 50 लाख रुपयांचा चेक दिला. चेक मिळताच गौरव आणि मोनिकाचे चेहरे उजळले. त्यांनी तत्काळ ते पैसे त्यांच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केले. शांतीदेवी एका कोपऱ्यात उभ्या राहून हे सर्व घडताना पाहत होत्या. मातृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर प्रचंड होती, पण त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्यांना माहीत होते की या साध्या सुध्या वडिलांनी स्वतःच्या पायावर गोळी चढली होती आणि आता या घरात एक वादळ येणार होते, जे सर्व काही उद्ध्वस्त करणार होते. आणि तसेच घडले. चेक वटल्यानंतर बरोबर 3 दिवसांनी विल्लामधील ते घडलं. चेक वटल्यानंतर बरोबर 3 दिवसांनी विल्लाच्या बाहेर एक चकचकीत नवीन ब्रँडेड गाडी येऊन थांबली. गौरव आणि मोनिका महागडे कपडे घालून आणि हातात नवीन आयफोन घेऊन गाडीतून उतरले. त्यांनी रामशरणजींच्यासाठी मिठाई सुद्धा आणली नव्हती. शांतीदेवी लॉनवर आल्या. त्यांनी गाडीकडे आणि मग आपल्या मुलाकडे पाहिलं. तर गौरव, हा तुझा नवीन बांधकाम व्यवसाय आहे, ज्यासाठी तू तुझ्या वडिलांचे निवृत्तीचे सगळे पैसे हडपले आहेस. गौरव आपला चष्मा काढत उद्धटपणे म्हणाला, आई, व्यवहारी राहावा. व्यवसाय सुरू करण्यासाठी समाजात आपला दर्जा दाखवावा लागतो. तुमच्याकडे मोठी गाडी असल्याशिवाय ग्राहक लक्ष देणार नाही. तुमचा हा जुनाट विचार स्वतःपुरता ठेवा आणि आम्हाला त्रास देऊ नका. शांतीदेवीने एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू क्षणात आटले. त्या स्वतःशीच म्हणाल्या, रामशरणजींनी त्यांच्या आयुष्याची सगळी बचत तुझ्या हवाली केली होती, पण तू त्या म्हाताऱ्या वडिलांच्या विश्वासाला तडा दिलास. तू फक्त चेकबुकच चोरलं नाहीस, तर त्या तुझ्या वडिलांचा कणा मोडलास. आता बघ मी तुला कसा सरळ करते. गौरव आणि मोनिकासाठी ते 50 लाख रुपये म्हणजे आकाशातून पडणारी एखादी जादुई लॉटरीच होती. गाडी विकत घेतल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच त्या दोघांनी घरात कोणालाही न सांगता आपल्या महागड्या लेदरच्या सुटकेस भरायला सुरुवात केली. गौरव, लवकर कर, गोव्याला जायची वेळ झाली आहे. वाघाटोर बीचवर मी बुक केलेल्या पंचतारांकित रिसॉर्टचे एका रात्रीचे भाडे 35,000 रुपये आहे. आपण तिथे पूर्ण आठवडाभर शॅम्पेन पीत आणि इंस्टाग्रामवर फोटो टाकत राहणार आहोत. पण आपण त्यावर रील्स काढू. त्या म्हाताऱ्या आणि म्हाताऱ्या बाईचे सडके चेहरे बघून मला कंटाळा आला आहे. मोनिका आपला महागडा गॉगल घालत म्हणाली. 10 दिवशी सकाळी ती दोघे शांतपणे घरातून बाहेर पडले. जेव्हा शांतीदेवी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या तेव्हा त्यांना जेवणाच्या टेबलावर एक लहान कागदाची चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिले होते, आम्ही एका व्यावसायिक बैठकीसाठी आठवडाभर बाहेर जात आहोत. फोन करून आम्हाला त्रास देऊ नका. शांतीदेवीने ती चिठ्ठी घट्ट पकडली. त्यांनी रामशरणजींकडे पाहिले, जे नेहमीप्रमाणे फाटलेले बनियान आणि चष्मा घालून म्हातारपणी काहीतरी काम मिळेल या आशेने वर्तमानपत्रात जुन्या सरकारी नोकरीच्या जाहिराती शोधत होते. या साध्या माणसाला कल्पनाही नव्हती की त्याचे रक्त किती पांढरे झाले होते. गौरव आणि मोनिका गोव्यात येऊन 3 दिवस झाले होते. तिथे समुद्र किनाऱ्यावर हातात चॉकलेटचे ग्लास घेऊन ते पाण्यासारखा पैसा उधळत होते. ते आपला वेळ ब्रँडेड कपड्यांची खरेदी करण्यात, महागड्या डिस्कोमध्ये आणि आलिशान स्पामध्ये घालवत होते. त्याच क्षणी दिल्लीतील त्या छोट्याशा अपार्टमध्ये दुःखद घटना घडली. कडक उन्हात कूलर दुरुस्त करत असताना रामशरणजींचा पाय घसरला आणि ते जोरात जमिनीवर पडले. ते ओरडले आणि बेशुद्ध झाले. शांतीजी घाबरल्या. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी रामशरणजीला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांचे नितंब फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले आणि अंतर्गत रक्तस्राव थांबवण्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना ताबडतोब 1 लाख रुपये जमा करावेच लागतील, नाहीतर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. थरथरत्या हातांनी शांतीदेवीने गौरवचा नंबर डायल केला. गौरव गोव्यातील एका महागड्या बेंचवर मोनिकासोबत खेकड्याचे सूप आणि पीत बसला होता. फोन वाजला आणि स्क्रीनवर मॉम लिहिलेले पाहून मोनिकाने चिडून तो हिसकावून घेतला आणि लाऊडस्पीकर चालू केला. हॅलो आई, आम्हाला त्रास देऊ नकोस, असं मी तुला किती वेळा सांगितलंय. आम्ही खूप महत्त्वाच्या गुंतवणूकदारांसोबत कामाच्या निमित्ताने गोव्यात आलो आहोत. आमच्या आनंदात व्यत्यय आणण्याची तुला सवयच झाली आहे, मोनिका चघळत म्हणाली. शांतीदेवी रडत म्हणाल्या, सुनबाई, गौरव, मला त्याच्याशी बोलू दे. तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची अवस्था खूपच वाईट आहे.
डॉक्टर 1,00,000 रुपये मागत आहेत आणि माझ्याकडे सध्या औषधांसाठी सुद्धा पैसे नाहीत. गौरव, हे तुझ्या वडिलांचे पैसे आहेत बाळा. ताबडतोब हॉस्पिटलच्या खात्यात 1,00,000 रुपये ट्रान्सफर कर. तुझ्या वडिलांचा जीव धोक्यात आहे. फोनच्या पलीकडून गौरवचा आवाज आला. पण तो एका मुलाचा स्नेह नव्हता, तर तो एका खापरखोर होता. आई, तुम्ही लोक सतत आजारी पडता. माझ्याकडे सध्या अजिबात पैसे नाहीत. माझे सगळे पैसे बांधकामाच्या सामानात गुंतले आहेत. आणि तसंही सरकारी रुग्णालयात उपचार मोफत असतात. तिथेच करा. डॉक्टरांना हात जोडा, ते सगळं ठीक करतील. सध्या आपल्याकडे या म्हाताऱ्या लोकांच्या आजारपणासाठी वेळ नाही. आपण इथे मजा करत आहोत. तो फोन त्याच्या बाजूला ठेवतो आणि त्यातून त्याच्या आईचा आवाज येत राहतो. पण गौरव उत्तर देत नाही. मोनिका त्याच्या शेजारी उभी राहून हसत होती. शांती देवीने त्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आपला फोन खाली टाकला. त्यांच्या सुनेचे आणि मुलाचे शब्द वितळलेल्या शिशाप्रमाणे त्यांच्या कानात घुमत होते. या म्हाताऱ्यांच्या आजारांसाठी आपल्याकडे वेळ नाही. त्याच क्षणी शांती देवीच्या आतली रडणारी आई नाहीशी झाली. त्यांच्यातील डोळ्यातील अश्रू दाटून आले. ती आत गेली. तिचा चेहरा लाल झाला होता. तिने आपल्या गळ्यातील शेवटचे सोन्याचे लॉकेट काढून रामशरणजींच्या उपचारासाठी पैसे देण्यासाठी हॉस्पिटलच्या काउंटरवर गहाण ठेवले. जेव्हा रामशरणजींना शुद्ध आली तेव्हा शांतीदेवी त्यांच्या पलंगाशेजारी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयावह हास्य होते. रामशरणजी, ज्या मुलाला वाढवण्यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य वाहिले, तो आज तुमच्या जीवाला 1,00,000 रुपयांचीही किंमत देत नाही. तो म्हणाला की त्याच्याकडे आमच्यासाठी वेळ नाही. आता तुम्ही इथे शांतपणे विश्रांती घेऊ शकता. तुम्ही त्याला दिलेल्या त्या 50,00,000 रुपयांच्या दानातील प्रत्येक पैसा ही शांतीदेवी व्याजासहित कसा वसूल करते. आता तुम्ही आराम करत राहा आणि बघत राहा. शांतीदेवी थेट गोव्याला गेल्या. ती गोव्याच्या मुख्य पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचली, जे योगायोगाने रामचरणजींच्या पूर्वीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे मेहुणे होते. शांतीदेवी आपल्यासोबत बँकेची सर्व कागदपत्रे आणि तक्रारपत्र घेऊन गेल्या, ज्यात स्पष्टपणे नमूद केले होते की गौरवने आजारी असल्याचे नाटक करून आपल्या वडिलांच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेतला होता आणि 50,00,000 रुपयांचा चेक फसवणुकीने हडप केला होता, जो ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार अजामीनपात्र गुन्हा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. गौरव आणि मोनिका पंचतारांकित रिसॉर्टच्या सुईट 405 मध्ये आपल्या पलंगावर पडून ब्लॅक कॉफी पीत होते. अचानक त्यांच्या खोलीचा दरवाजा जोरात उघडला. समोर गोवा पोलिसांचे 4 कॉन्स्टेबल आणि दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर उभे होते. त्यांच्यासोबत वकील होते, ज्यांच्या हातात कायदेशीर वॉरंट होते. श्री गौरव आणि सौ मोनिका, तुमच्या वडिलांची फसवणूक केल्याबद्दल आणि ज्येष्ठ नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हा दोघांना तत्काळ अटक करण्यात येत आहे. इन्स्पेक्टर कठोरपणे म्हणाले. काय, तुमचं डोकं फिरले का? ते पैसे माझ्या वडिलांनी स्वतः मला दिले होते. गौरव ओरडला. तुझे वडील? त्याने ते व्यवसायासाठी दिले होते, स्वैराचारासाठी नाही. आणि दिल्ली न्यायालयाने तुमच्या आईच्या तक्रारीवरून आणखी एक आदेश जारी केला आहे. इन्स्पेक्टर पुढे आले आणि त्यांनी सरकारी शिक्का असलेला एक कागद दाखवला. तुमची ती चकचकीत नवीन गाडी, तुमचे ते महागडे आयफोन्स आणि तुमच्या बँक खात्यातील शिल्लक असलेले 35,00,000 रुपये, हे सर्व आता अधिकृतपणे गोठवून जप्त करण्यात आले आहेत. आहो, चला बाहेर पडा. हॉटेल कर्मचारी आणि परदेशी पाहुण्यांसमोर पोलिसांनी गौरव आणि मोनिकाला खोलीतून बाहेर ढकलले. त्यांच्या महागड्या सुटकेस तिथेच जप्त करण्यात आल्या. मोनिकाच्या चपला तुटल्या होत्या आणि गौरवचा आयफोन पोलिसांच्या खिशात होता. सकाळपासून पसारा करणारे ते दोघे दुपारपर्यंत चपलांशिवाय पोलीस गाडीच्या मागच्या सीटवर रडत होते. पण त्यांच्या आईला शोधण्याच्या प्रयत्नांची ही केवळ सुरुवात होती. खरा ट्विस्ट तर पुढे येणार होता. ते अजून दिल्लीतील त्यांच्या घरी परतले नव्हते. गौरव आणि मोनिका यांनी गोव्याच्या लखलखत्या सूर्यप्रकाशाची आणि समुद्र किनाऱ्यांची पाहिलेली स्वप्ने पोलिसांच्या एकाच धाडीने पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. त्यांची बँक खाती गोठवण्यात आली. त्यांची नवीन गाडी आणि महागडा आयफोन पोलीस स्टेशनच्या कोठडीत बंद करण्यात आले आणि त्यांच्या खिशात फक्त काही नाणी उरली होती. गोवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यापुरतेच पैसे त्यांच्याकडे उरले होते. गौरव, मला लाज वाटते. लोक आपल्याकडे बघत आहेत.
माझ्या पायाला फोड आले आहेत, माझी डिझायनर चप्पल तुटली. जनरल डब्यातील शौचालयाजवळ बसून मोनिका रडत होती. गप्प बस मोनिका, मी वेडा होतोय. आपल्या फाटलेल्या शर्टची कॉलर सावरत गौरव म्हणाला. त्या म्हातारीने आपली कशी फसवणूक केली. आपण तिकिटाशिवाय टीटी पासून लपून भुकेले तहानलेले दिल्लीला पोहोचतोय. एकदा घरी पोहोचलो की मी त्या म्हातारीची अशी धुलाई करेन की ती पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करेल. शेवटी घर बाबांच्या नावावर आहे, नाही का? 35 तासांच्या खडतर प्रवासानंतर भुकेले तहानलेले आणि धुळीने माखलेले ते दोघे दिल्लीतील त्यांच्या जुन्या वस्तीत पोहोचले. त्यांची हृदये क्रोधाने पेटली होती. त्यांचे डोळे सुडाच्या भावनेने धगधगत होते आणि ते थेट घराकडे निघाले. गौरव आणि मोनिका त्यांच्या घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाजवळ पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही थक्क झाले. त्यांच्या आलिशान शांत घरासमोर शांती भोजनालय, फक्त शुद्ध शाकाहारी भोजन असे ठळकपणे लिहिलेला एक भला मोठा डिजिटल फलक टांगलेला होता. 45 रुपयांमध्ये पोटभर जेवण. घराच्या सुंदर बागेत जिथे मोनिका संध्याकाळची काळी कॉफी प्यायला बसायची, तिथे आता मोठे कोळशाचे स्टोव धगधगत होते. मसाल्यांचा उग्र सुगंध, पुऱ्या तळण्याचा आवाज आणि भांड्यांचा कडकडाट सर्वत्र घुमत होता. स्थानिक मजूर, रिक्षा चालक आणि ऑटो रिक्षा चालक टोकन घेण्यासाठी रांगेत उभे होते आणि सर्वात आश्चर्यकारक दृश्य तर आत होते. 60 वर्षांचे रामशरणजी कमरेला पट्टी बांधून एका आरामदायी खुर्चीत बसून काउंटर सांभाळत होते आणि नोटांचे गड्डे मोजत होते. तिथे स्वयंपाकघरातील मुख्य चुलीजवळ शांतीदेवी त्या कामगारांना वेगळ्याच सुरात ओरडत गरमागरम पुऱ्या तळत होती. गौरव रागाने फणफणत आत आला. आई, हा काय नाटकपणा आहे? तू आमच्या साध्या घराचा ढाबा बनवलास आणि आमच्या विरुद्ध खोटी पोलिसात तक्रार का दाखल केलीस? आमच्याकडे एक पैसाही उरलेला नाही. आमची सगळी कार्ड ब्लॉक झाली आहेत. ती केस ताबडतोब मागे घ्या. मोनिकाही हातवारी करत म्हणाली. हो आई, हा काय उद्धटपणा आहे? आमच्या सोसायटीतले लोक गौरवच्याही रस्त्यावरच्या मजुरांना 45 रुपयांना जेवणाचे ताट विकताना दिसली तर ते काय म्हणतील? आपला दिवाणखाना कुठे आहे? शांतीदेवी कढईतून गरम पुरी बाहेर काढून ताटलीत ठेवली आणि मिश्किल हसून गौरवकडे पाहिले. अरे, माझ्या गोव्याचा श्रीमंत माणूस आला. बाळा, बांधकामाचा धंदा कसा चालला आहे? गुंतवणूकदारांनी तुला शॅम्पेन दिली की पोलिसांचा फक्त मार खाल्ला? जवळचे कामगार आणि गिराईक हसायला लागले. गौरवचा चेहरा लाजीने लाल झाला. आई, असा गोंधळ करू नकोस, गौरव ओरडला. गोंधळ तर तूच सुरू केलास गौरव. शांतीदेवींचा आवाज अचानक कठोर झाला. त्यांनी जड पॅन टेबलवर आपटला. जेव्हा तुझे वडील हॉस्पिटलमध्ये वेदनेने तळमळत होते तेव्हा तू म्हणालास, म्हाताऱ्यांच्या आजारपणासाठी आमच्याकडे वेळ नाही. आम्ही इथे मजा करत आहोत. तुम्ही तुमच्या वडिलांच्या 40 वर्षांच्या कष्टाने आणि घामाने कमवलेले 50 लाख रुपये घेतले आणि त्यांना मरण्यासाठी सोडून दिले. आत्ता ऐका, हे घर रामशरणजींचे आहे आणि मी या घराची मालकीण आहे. तुम्ही विचारताय की तुमची खोली कुठे आहे? तुमची खोली आता या घरात नाही, ती या रेस्टॉरंटच्या स्टोवच्या मागे आहे. मोनिकाने घाबरून विचारले. तुमचं काय म्हणणं आहे? शांतीदेवींनी एक मोठे खाते पुस्तक टेबलावर आपटले. ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये बँकेत असलेले 35 लाख रुपये न्यायालयाने ते तुमच्या वडिलांच्या नावावर परत हस्तांतरित केले आहेत. पण तुम्ही दोघांनी 3 दिवसात खर्च केलेले 15 लाख रुपये, ही नवीन क्रेटा कार, ते महागडे आयफोन्स आणि गोव्याची ही ऐश आरामाची दुराचार, ही शांतीदेवी तुम्हा दोघांकडून ते 15 लाख रुपये इथेच या शांती भोजनालयात वसूल करून घेईल. आम्ही काही काम करणार नाही. आम्ही इथून निघतोय, गौरव पाय आपटत म्हणाला. जा, तुमच्या इच्छेनुसार जा, शांतीदेवी हसून म्हणाल्या. बाहेर दिल्ली पोलिसांची व्हॅन उभी आहे. ज्या क्षणी तुम्ही या दारातून बाहेर पाऊल टाकाल त्या क्षणी तुम्हा दोघांना फसवणूक आणि बनावटगिरीसाठी किमान 7 वर्षे तिहार तुरुंगात काढावी लागतील. आता स्वतःच निवडा, तिहार तुरुंग, त्या अंधार कोठडीत की माझ्या स्वयंपाकघरातल्या या धगधगत्या चुलीत. गौरव आणि मोनिकाने बाहेर पाहिले. तिथे खरोखरच एक पोलिसांची गाडी उभी होती. ते दोघेही निराश झाले. त्यांच्या आईच्या जाळ्यात अडकून तिच्या अटी मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शांतीदेवीने त्यांच्याकडे 2 ॲप्रन आणि 2 मोठे झाडू फेकले. चला, कामाला लागा. मोनिका, तू आजपासून भांडी घासशील आणि गौरव, तू 2 क्विंटल कांदे कापशील.
जोपर्यंत 15 लाख रुपयांचा प्रत्येक पैसा वसूल होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघे या स्वातंत्र्यातून मुक्त होणार नाही. सकाळचे बरोबर 4:30 वाजले होते. हवेत अजूनही हलकासा गारवा होता, पण शांती रेस्टॉरंटच्या मागे मात्र चांगलीच उष्णता जाणवू लागली होती. दुपारी 12च्या आधी कधीही अंथरुणातून न उठणारी मोनिका आज सकाळी थंड पाण्याच्या बादलीसमोर थंडीने कुडकुडत बसली होती. तिच्या समोर मजूर आणि ड्रायव्हरांनी मागे टाकलेली 100हून अधिक मोठी टाकून दिलेली अॅल्युमिनियमची भांडी पडलेली होती आणि ताटांचे डोंगर रचले होते. ओह महाराणी, तो आळस तिहार तुरुंगातील जात्यावर दाखवा, इथे नको. 5 वाजले आहेत आणि अर्ध्या तासात भाजीपाल्याच्या गाड्या येणार आहेत. त्याआधी हे पातेले तयार ठेवा, ते चमकलं पाहिजे. शांतीदेवी हातात काठी घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द मोनिकाच्या कानात गरम तेलासारखा लागत होता. मोनिका थरथरत्या हातांनी शौचालय साफ करू लागली. खरखरीत स्क्रबर आणि कडक साबण हातात येताच ती घासू लागली. तिची मखमली त्वचा आणि नख घासलेले मौल्यवान हात सोलवटू लागले. मम्मीजी, कामगारांच्या उरलेल्या अन्नासारखा खूप घाणेरडा वास येतोय. मी हे करू शकत नाही, मला उलटी येते. मोनिका आपला पदर चेहऱ्यावर घेत रडू लागली. तुला उलटी येते का? शांतीदेवी कठोरपणे म्हणाला. जेव्हा गोव्यात एका रात्रीचे 35,000 रुपये भाडे असलेल्या त्या हॉटेलच्या खोलीत बसून ती वडिलांच्या आजारपणाची थट्टा करत होती, तेव्हा तुला वास आला नाही का? तेव्हा तर तुला खूप मजा येत होती. हळूच हात हलव, नाहीतर नाश्ता विसरून जाशील. मोनिका हुंदके देऊ लागली. तिच्या डोळ्यांखाली ओघळणारे काजळ आणि गालांवर लागलेल्या स्टोच्या काजळीमुळे तिचा चेहरा भयावह दिसत होता. ती रडतच राहिली आणि आपल्या सोललेल्या हातांनी भांड्यांवरील कोळशाचे काळे डाग घासून काढत होती. दुसरीकडे घरातील किचनमध्ये गौरवची अवस्था त्याहूनही वाईट होती. एकेकाळी एसी केबिनमध्ये बसून फक्त आपल्या लॅपटॉपवर काम करणारा गौरव ते पूर्वी बोटं फिरवत असे, पण आज त्यांच्यासमोर 2 क्विंटल कच्चे कांदे आणि एक धारदार सुरी पडलेली होती. हे घे गौरव बाळा, हे सगळे कांदे सकाळी 7 वाजेपर्यंत चिरून ठेवले पाहिजेत. आज रेस्टॉरंटमध्ये स्पेशल कढई पनीर आणि कढी पकोडे बनणार आहेत. एक जरी कांदा जाडसर चिरला तरी तुला बाहेर काढलं जाईल. व्हीलचेअरमध्ये बसून चष्मा सावरत रामचरणजी म्हणाले. आता रामचरणजींच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता. आपल्या सरळ स्वभावाबद्दल याच मुलाने त्यांना दिलेली शिक्षा त्यांना आठवली. ते केवळ पैशांच्या नुकसानीमुळेच दुःखी नव्हते, त्यांनी मिळवलेला विश्वास गमावल्यामुळे त्याला दुःखही झाले होते. त्यांनी ते 40 वर्षाच्या प्रामाणिकपणातून कमावले होते. गौरवने पहिला कांदा कापायला सुरुवात करताच कांद्याच्या तिखटपणामुळे त्याचे डोळे जळू लागले. त्याचे डोळे पाण्याने भरले, इतके की त्याला पुढचे काही दिसेनासे झाले. त्याला आठवले की तो टीव्ही बघत असताना जेव्हा त्याची आई हेच कांदे कापायची तेव्हा त्याने तिच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहिले नव्हते. बाबा, मी आंधळा होईन, माझ्याच्याने कापता येणार नाही. बाबा, मला खूप जळजळ होते. गौरव ओरडला. अरे, कांद्याचं पाणी आहे गौरव बाळा. जवळून जाताना शांतीदेवी प्रसन्नपणे हसल्या. हे फक्त डोळ्यांनाच दिसतं, त्यातून पाणी बाहेर येत आहे. जेव्हा तू तुझ्या व्यभिचारावर माझ्या 40 वर्षांच्या कष्टाचे पैसे उधळलेस तेव्हा तुझ्या म्हाताऱ्या वडिलांच्या हृदयातून वाहणाऱ्या रक्ताच्या अश्रूंकडे हे काहीच नाही. काप, पूर्णपणे काप. गौरवचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. कांदे कापताना त्याच्या बोटांना फोड आले होते. प्रत्येक घावाबरोबर वडिलांचे हक्क बळकावून मिळवलेल्या ऐशारामाच्या जीवनाची किंमत त्याला जाणवत होती. दुपारचे 2 वाजले होते. रेस्टॉरंट गिरायकांनी खचाखच भरले होते. रिक्षा चालक, ऑटो चालक आणि कारखान्यातील कामगार ओरडत होते. छोटू, अजून 2 ताटां पोळ्या गरम कर. आणि शांती भोजनालयाचा छोटू दुसरा कोणी नसून स्वतः गौरवच होता. घामाने भिजलेल्या अवस्थेत त्याने दोन्ही हातात जड ताटं उचलली होती. त्याच्या रक्ताने माखलेला तो कामगारांच्या टेबलांकडे धावला. दरम्यान स्वयंपाकघरात मोनिका तव्यावरून फुगलेल्या पोळ्या काढून टोपलीत ठेवत होती. गरम वाफेने तिचा चेहरा भाजत होता. संध्याकाळी रेस्टॉरंट बंद झाल्यावर ते दोघेही थकून जमिनीवर बसले. शांतीदेवीने कॅश बॉक्समधून पैसे काढले आणि त्यांच्यासमोर एक छोटी डायरी ठेवली. हे बघा आजचा हिशोब. गौरवने आज 400 रुपये कमावले आणि मोनिकाने 300 रुपये. आज एकूण 700 रुपये वसूल झाले आहेत.
15 लाख रुपयांमधून 700 रुपये कमी झाले आहेत. अजून 14,99,300 रुपये वसूल करायचे आहेत. तुम्ही याच गतीने काम करत राहिलात तर पुढच्या 6 वर्षात तुम्ही दोघे मोकळे व्हाल. शांतीदेवी चहापीत म्हणाल्या. 6 वर्षे? हे शब्द ऐकताच गौरव आणि मोनिका यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पूर्णपणे खचून ते एकमेकांकडे पाहू लागले. त्यांचे हे स्वैराचार आता आयुष्यभराचे बंधन बनले होते, ज्यातून सुटका म्हणजे केवळ अधिक विनाशच होता. तिथे फक्त तुरुंगाच्या गजांचा गंज होता. रात्री शांतीजी मोनिकाकडे जायच्या, जिथे ती झोपलेली असायची, आणि गुपचूप तिच्या खरखरीत हातांना खोबरेल तेल लावायच्या. कारण शेवटी आई ही आईच असते. दिवसांचे आठवडे झाले आणि आठवड्यांचे महिने. शांती भोजनालयाच्या स्वयंपाकघरातून येणारा धूर आणि तव्याची उष्णता गौरव आणि मोनिकाच्या आयुष्याचा एक भाग बनली होती. या कष्टाचे 5 महिने कसे निघून गेले कळलेच नाही. या 5 महिन्यांनी त्या दोघांमध्ये असा बदल घडवून आणला होता, ज्याची कल्पना शेजारच्या लोकांनीही केली नसेल. मोनिका जी सकाळच्या उन्हाच्या संपर्कात कधीच आली नव्हती, तिच्यासाठी अशी काहीतरी वस्तू घेऊन आली होती, ज्याची शेजारच्या लोकांनाही कल्पना केली नव्हती. तिला पूर्वी भीती वाटायची, पण आज ती न थकता पहाटे 4 वाजता उठून हसत मुखाने स्वयंपाकघर सांभाळायची. मजुरांना जेवण वाढताना तिला आता केळच वाटायची नाही, उलट एक विचित्र समाधान वाटायचे. एकेकाळी आपल्या वडिलांना त्यांच्या संपत्तीच्या अभिमानाने म्हातारा म्हणणारा गौरव आता रामशरणजींना खोकताना पाहताच त्यांच्यासाठी कोमट पाणी आणायला धावायचा. त्यांची व्हीलचेअर तो उन्हातून सावलीत घेऊन जात असे. 15 लाख रुपये वसूल झाल्याची ती डायरी आता त्याच्यासाठी शिक्षेचा दस्तऐवज न राहता त्याच्या सुधारणेची प्रमाणपत्र बनली होती. लोभ, व्यभिचार आणि द्वेष हेच त्याच्या अंतरात्म्याचे सार होते. त्यांना समजले होते की या जगात आपल्या आईवडिलांच्या सावलीपेक्षा मोठा खजिना दुसरा नाही. 5व्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे उपहारगृह, मजूर आणि चालकांनी गजबजले होते. रामशरणजी काउंटरवर बसून टोकन देत होते आणि शांतीदेवी स्वयंपाकघरात कस्टर्ड बनवत होती. गौरव आणि मोनिका ग्राहकांना सेवा देण्यात व्यस्त होते. अचानक रेस्टॉरंटच्या बाहेर 3 मोटरसायकल येऊन थांबल्या. कालिया नावाचे एक कुख्यात स्थानिक गुन्हेगार आणि त्याची लोखंडी सळ्या आणि काट्यांनी सज्ज असलेले 5 निर्दयी गुंड त्यातून उतरले. आल्याबरोबरच त्याने काउंटर टेबलला लाथ मारून ते उलटवले. सगळे बाहेर पडा, रेस्टॉरंट बंद करा, कालिया गर्जना करत म्हणाला. रेस्टॉरंट मधील ग्राहक भीतीने थरथर कापत बसले. आपली ताटं तशीच सोडून ते बाहेर पळू लागले. क्षणात संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये शांतता पसरली. रामशरणजींनी हिंमत गोळा करून विचारले, काय झालं बाबांनो? आमच्या रेस्टॉरंटमध्ये गोंधळ का घालत आहात? कालिया काउंटरवर आला आणि त्याने रामशरणजींची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. म्हाताऱ्या, मी तुमच्या शांती भोजनालयाबद्दल खूप ऐकलं आहे. दर महिन्याला 50,000 रुपयांचा साप्ताहिक भत्ता माझ्या खिशात जमा झाला पाहिजे. मला ते हवंय, नाहीतर मी या रेस्टॉरंटचं स्मशान करीन. शांतीदेवी आणि मोनिका स्वयंपाकघरातून धावत बाहेर आल्या. कालिया रामशरणजींची व्हीलचेअर ढकलून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून एका मजबूत हाताने हवेतच कालियाचं मनगट पकडलं. तो हात गौरवचा होता. तो फारसा धाडसी नव्हता. तो घाबरला होता. त्याचे हात थरथरत होते. पण वडिलांची व्हीलचेअर पडताना पाहून त्याच्यातला मुलगा जागा झाला. त्याला लढायला येत नव्हतं, तरी त्याने काठी उचलली. सावधान, जो कोणी माझ्या वडिलांना हात लावेल. गौरवच्या आवाजात सिंहासारखी गर्जना होती. कालियाचे गुंड क्षणभर मागे हटले. तर तू त्याचा मुलगा आहेस. कालिया हसला. त्याने आपली लोखंडी सळी उचलली आणि थेट गौरवच्या डोक्यात घातली. गौरवच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, पण तो अविचल राहिला. त्याने कालियाच्या छातीत इतक्या जोरात ठोसा मारला की कालिया कढईजवळ मागे कोसळला. उरलेल्या 5 गुंडांनी लोखंडी सळ्याने गौरववर हल्ला केला. गौरव एकटाच त्या 6 गुंडांना सामोरा गेला. तो सळ्या उचलत होता. त्याच्या पाठीवर आणि हातांवर सळ्या पडत होत्या. त्याचे कपडे रक्ताने भिजले होते, पण तो एक असहाय्य बाप आपल्या व्हीलचेअरमध्ये दगडासारखा बसला होता. मोनिका, तुझ्या आईला आत घेऊन जा आणि पोलिसांना बोलव. गौरवने एका गुंडांच्या हातातून काठी हिसकावून घेत त्याला जमिनीवर फेकत ओरडला. मोनिका आणि शांतीदेवी गौरवची ही बाजू डोळे विस्पारून पाहत होत्या. हा तोच गौरव होता, जो जीव वाचवण्यासाठी पळायचा.
पण आज तो आपल्या लंगड्या पाठीवर पडून होता. तो आपल्या वडिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत होता. त्याच वेळी दूरवर पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. परिसरातील लोकांची गर्दी आणि पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे पाहून कालिया आणि त्याच्या गुंडाने अर्धमेली अवस्थेत आपल्या मोटरसायकल तिथेच सोडून पळ काढला. गुंड पळून जात असताना वेदनेने गौरवचे शरीर शिथिल पडले आणि तो रामशरणजींच्या पायाशी धपकन जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्यातून आणि पाठीतून रक्त वाहत होते. गौरव, माझ्या मुला. रामशरणजी व्हीलचेअरमधून स्वतःला ओढत खाली उतरले आणि त्यांनी गौरवचे रक्तबंबाळ डोके आपल्या मांडीवर घेतले. शांती, बघ, माझ्या मुलाला काय झाले आहे, डॉक्टर बोलवा. शांतीदेवी धावत आल्या. त्यांनी हातात धरलेले हिशोबाचे पुस्तक खाली फेकले. 5 महिन्यांपासून रोखून धरलेल्या अश्रूंचा पूर त्यांच्या डोळ्यातून वाहू लागला. त्यांनी लगेच आपल्या साडीचा पदर कमरेभोवती गुंडाळला. तिने कापड फाडले आणि गौरवच्या डोक्याला पट्टी बांधायला सुरुवात केली. आज गौरवने आपल्या रक्ताने 50 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा कलंक पूर्णपणे धुवून टाकला होता. हे निस्वार्थ बलिदान पाहून त्याच्या आईचे कठोर हृदय पाघळले. सिटी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्ड बाहेरचा कॉरिडॉर भयान शांत होता. रामशरणजी आपल्या व्हीलचेअरमध्ये बसून देवाची अविरत प्रार्थना करत होते आणि मोनिका भिंतीला टेकून अविरत रडत उभी होती. आतमध्ये डॉक्टरांचे एक पथक गौरवच्या डोक्याच्या जखमेला टाके घालत होते आणि त्याच्या पाठीवरील पट्ट्या बदलत होते. 5 महिने केवळ कामाच्या ताणामुळे अश्रू ढाळणारी सून आज तिच्या डोळ्यात नवऱ्याला गमावण्याची भीती आणि सासरच्या मंडळींबद्दलचे अथांग प्रेम दाटून आले होते. सुमारे 2 तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि हसत म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही. जखम खोल होती, पण गौरवच्या इच्छाशक्तीमुळे आणि मजबूत शरीरामुळे ती धोक्याबाहेर आहे. जखमा गंभीर आहेत, पण तो लवकरच बरा होईल. तुम्ही लोकांनी त्याला भेटायला हवं. हे ऐकून मोनिकाने सुटकीचा निश्वास टाकला आणि थेट शांतीदेवींकडे जाऊन त्यांच्या पाया पडली. आई, आज गौरवने त्याच्या वडिलांसाठी आपला जीव धोक्यात घातला. आमचे 15 लाखांचे कर्ज कदाचित पूर्णपणे झाले नसेल, पण आमच्या आत्म्यातील अशुद्धता धुतली गेली आहे. आता तुम्ही आम्हाला जी काही शिक्षा द्याल ती आम्ही स्वीकारू. शांतीदेवी काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी मोनिकाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंवरून हे स्पष्ट दिसत होते की चंडी पुन्हा एकदा एका प्रेमळ आईच्या रूपात अवतरली होती. 1 आठवड्यानंतर गौरव पूर्णपणे बरा होऊन रुग्णालयातून घरी परतला. शांती भोजनालयाचा डिजिटल फलक आज बंद होता. रामशरणजी, शांतीदेवी, गौरव आणि मोनिका मुख्य हॉलमध्ये एकत्र बसले होते. टेबलावर तेच जुने हिशोबाचे पुस्तक होते, ज्यात 5 महिन्यांच्या पगाराचा तपशील होता. गौरवच्या डोक्याला अजूनही पट्टी बांधलेली होती. तो हळू आवाजात म्हणाला, आई, आजपासून मी पुन्हा कामाला लागतो. त्या डायरीचे पूर्ण 15 लाख रुपये वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शांतीदेवी खुर्चीवरून उठल्या. त्यांनी हिशोबाचे पुस्तक उचलले आणि सर्वांसमोर त्याचे 2 तुकडे करून ते पेटत्या कोळशाच्या शेगडीत फेकून दिले. आई, हे काय केलंस? गौरव आणि मोनिका यांना धक्का बसल्यासारखे विचारले. मी कागद जाळले, पण तू तुझ्या वडिलांच्या सन्मानावर जो डाग लावला आहेस ना, तो पुसायला आयुष्यभर लागेल. जा, आजपासून तू माझा मुलगा राहिला नाहीस, तू घराचा रक्षक आहे. शांतीदेवीचा आवाज भावनेने जड झाला. आणि मी हे पुनर्जीवनाचे नाटक तुम्हाला गरीब करण्यासाठी नाही, तर या आधुनिकतेच्या झगमगाटात तुमच्यात लुप्त झालेल्या सुप्त माणुसकीला आणि मूल्यांना जागृत करण्यासाठी सादर केले आहे. ज्या मुलाने आपल्या वडिलांची काठी वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, ज्या पुत्राच्या डोक्यावर लोखंडी सळीचा प्रहार झाला आहे, त्याच्या पुढे जगातील सर्व संपत्ती फिकी पडते. तुम्ही दोघेही माझ्या प्रायश्चित्ताच्या सर्वात कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. होय. रामचरणजींच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहत होते. ते म्हणाले, शांती, कृपया आत्ता या मुलांना माफ कर. मी तुम्हाला माफ करीन. रामशरणजी शांतीदेवीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भेदक आणि कठोर हास्य उमटले. पण माझी अजून एक शेवटची अट आहे. जर हे दोघे ती अट मान्य करणार नाहीत, तर मी आजच हे घर सोडून जाईन. गौरव आणि मोनिका यांनी चिंताग्रस्त नजरेने एकमेकांकडे पाहिले. मोनिकाने हात जोडून विचारले, कोणती अट? मम्मी, आता तुम्ही जे काही म्हणाल ते आम्ही मान झुकवून स्वीकारू. शांतीदेवींनी कपाटातून एक नवीन कागद काढून टेबलावर ठेवला. अट ही आहे
की मी कामगारांसाठी सुरू केलेले हे शांती भोजनालय कधी बंद होणार नाही. गौरव तो मुख्य व्यवस्थापक असेल आणि मोनिका प्रमुख शेफ असेल. आणि हो, सर्वात मोठी अट, रेस्टॉरंटच्या कमाईतील 50% रक्कम दर महिन्याला ते एका वृद्धाश्रमात जाईल. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही पालकांना तो दिवस पाहावा लागणार नाही. आणि जो आम्ही पाहिला. शांतीजी पुढे आल्या आणि त्यांनी कॅश बॉक्सच्या चाव्या गौरव आणि मोनिका यांच्या हातात दिल्या. आणि ऐका, तुम्ही दोघांनी विकत घेतलेली ती क्रेटा कार आणि महागडा आयफोन पोलीस स्टेशनमधून सोडवून आणले आहेत. पण आजपासून तुम्ही दोघे ती कार तुमच्या स्वैराचारासाठी वापरणार नाही. उलट या रेस्टॉरंटसाठी बाजारातून भाज्या आणल्या जातात आणि वृद्धाश्रमातील वयस्कर लोकांना मोफत जेवण दिले जाते. ती पोहोचवण्यासाठी तुम्ही हे कराल का? सांगा, माझी ही अट तुम्हाला मान्य आहे का? गौरव आणि मोनिकाच्या डोळ्यात पाणी तरळले. ते दोघे पुढे सरसावले. त्यांनी शांती देवी आणि राम शरणजींच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांना मिठी मारली. आई, आम्ही ही अट आमच्या जीवापेक्षाही जास्त स्वीकारतो. गौरव डोळ्यात पाणी आणून म्हणाला. बाहेर शांती भोजनालयाच्या फलकावर सूर्याची नवी किरणे पडत होती. रामशरणजी पुन्हा एकदा आपली जुनी सायकल साफ करत होते. पण यावेळी गौरव त्यांच्या सोबत होता. एकेकाळी या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा अहंकार आता एका आईच्या न्यायामुळे आणि तीक्ष्ण बुद्धीमुळे कायमचा पराभूत झाला होता. घर आता खऱ्या अर्थाने एक मंदिर बनले होते, जिथे वृद्धांचा आदर केला जात होता आणि मुलांच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल खरी भक्ती होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.